गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र धारणगाव या आपल्या गावामध्ये कैलासवासी निवृत्ती भाऊ सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा 4 दिवसाचा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या उत्सवातील ही काल्याची सेवा या परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक मृदंग विशारद हरिभक्तपरायण आमचे भरतजी महाराज पठाडे आहेत. महाराजांना धन्यवाद. गेले 4 दिवस ज्यांचा आपण मृदंग ऐकत आहात त्याचे हरिभक्तपरायण आमचे मृदंग विशारद ओंकार महाराज कागदे महाराजांना सुद्धा धन्यवाद. आणि महाराष्ट्रभर फेमस जोडी आहे का नाही, वारकरी संप्रदायातली एक. जसं फिल्म सिटीमध्ये अजय अतुल आहे तसे आमचे हे अजय अतुल इकडचे बरं का. आमचे कैलास महाराज पवार आणि ओंकार महाराज जगताप महाराजांना सुद्धा धन्यवाद. हरिभक्तपरायण आमचे नंदू महाराज दौंड नांदगावकर यांची ही सुंदर वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यांना धन्यवाद. गेले 2016 पासून जे चोपदार या परिवारात येत राहतात कार्यक्रमाला, असे 2ही चोपदार, काय नाव आहे तुमचे? दत्तात्रय भाऊ आणि मधुकर भाऊ, दोघंही डॅशिंग चोपदार आहेत बरं का. अजिबात हालचाल करत नाही, त्याची जेवढी पोझिशन आहे तेवढं ते. त्याच्या व्यतिरिक्त आगाऊपणा अजिबात काही नाही मला आहे का. असे 2ही चोपदार आहेत. 2016चे फोटो दादाने मला त्यांचे दाखवले. म्हणजे इकडच्या परिसरात अनेक ठिकाणी कीर्तनाला असतात, त्यांना धन्यवाद देतो. आमचे विनेकरी किरण महाराज आहेत, किरण महाराजांना सुद्धा धन्यवाद. साऊंडवाल्या दादांना धन्यवाद, शूटिंगवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. आणि उपस्थित बहुसंख्येने श्रोते मंडळी आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही. आणि मागवा दाजी लगेच फॅनकडं आले का, जरा दम काढा ना, राहू द्या ना, लक्ष देऊ नका. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अरे चांगला सेट झाला आई बाळा, मस्त झाला ते. मी आहे ना सांगाय, तुम्ही नका लोड घेऊ. हां, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. काय एवढं सुख गोकुळामध्ये झालं, माझ्याकडे लक्ष द्या. बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नरनारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. बरं, जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. बोलत चला बरं का. मंदिर पूर्ण झाले आपण कधी म्हणू शकतो? बोला ना. कलश बसल्यावर मंदिराच्या कामा कलशू. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. नदीचं वाहन कुठपर्यंत माया हो? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ज्या बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हां, नदीचं वाहन कुठपर्यंत? तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या जागावरती अवघ्या जागावरती तुका म्हणे गंगा सागर संगमे
संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. माझ्याकडे लक्ष द्या. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन होतं, मंडपच नव्हता, बरोबर आहे ना. आजचं कीर्तन वेगळं महाराज, बरोबर आहे का नाही. रोजचं कीर्तन वेगळं, आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो. पण आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. काय करायचं असतं आजच्या कीर्तनात? केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र हो चरित्र उच्चारा केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी. करू भव सागरी जय, करू भव सागरी जय, दारू सागरी कोण कोण अधिकारी अधिकारी अधिकारी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे, बरोबर आहे. रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला ना. 16,108. आपल्या एकीनंच फासोळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केल्या होतं मडच न्यायचं काम आहे का नाही. म्हणा देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. देवाची बरोबरी करता येणं आपल्याकडून शक्य नाही. हा, काही माणसं आपल्या चुका देवासोबत जोडतात. अरे मग देवाने जे केलं ते सगळंच करा ना. एखादी गोष्ट कशाला करता, बरोबर आहे का नाही सांगा. काय म्हणतात, देवानं तर चोरी केली, मग देवानं अग्नी गिळला, तू गिळ ना एखादा ढेपसा, बरोबर आहे नाही. महाराज म्हणले जमत नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा ना. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. थोडं सांगेन मी, पण चांगलं सांगेल ना. काला शब्द कसा तयार होतो? का अधिक आला, बरोबर. काला, काला तारीख घेतली म्हणून आला. हा, जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम कथमिदम जातम कोवई करतास्य विद्ये दे. आहे मी कोण, कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला 3 देहाचा होता असतो. हा, सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. हरिनामाचा खिचडी काला 1, दही भाताचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला, आभेदाचा काला 3. लक्ष देऊ नाही का. हा, दही भाताचा काला 1, हरिनामाचा काला 2 आणि आभेदाचा काला 3. 3 काले आहेत. दही आणि लाही, माझ्याकडे लक्ष द्या. इकडे तिकडे बघू नका, इकडे माझ्याकडे बघा. हा, इकडे लक्ष द्या. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? बोला ना. दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं, हा हा हा, कालवा. हा काला नाही. हा, दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. मग आता मला सांगा, वारकरी संप्रदायाचं सगळ्यात श्रेष्ठ फळ काला आहे आणि काल्यात काय मिळतं? दही आणि लाही. हा परवडण्यासारखा व्यवहार आहे का? सगळा सानप परिवार सांगेल आम्ही आमच्या वडिलाच्या निमित्तानं खूप मोठा उत्सव केला आणि काय मिळालो? काला. काय काल्यात? काजू, बदाम, पिस्ता, मालपुआ, रबडी असं काही नाही. दही आणि लाही. परवडण्यासारखा व्यवहार आहे का? एवढा मोठा खर्च करायचा आणि मिळवलं काय? दही आणि लाही. अरे मूर्खात काढतील ना लोक आपल्याला, बरोबर आहे का नाही. पण याच्यातलं दही सामान्य नाही ना, याच्यातलं लाही सामान्य नाही. कोणतं दही आणि कोणती लाही आहे का? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला आणि तो काला आज आपल्याला मिळणार आहे. हे आपलं भाग्य आहे. मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव
वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला आणि थाटामाटामध्ये दुसऱ्या दिवशी आनंदातून वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना? वरात कळते ना? हां, तेवढंच कळतं म्हणावं, बाकीचं काय कळलं. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडला. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का? माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? तलवार काढली, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, ए वेड्या, ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल, मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. ऐका बरं, लक्ष द्या माझ्याकडे. समजावून सांगितलं वसुदेवानं. समजावून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावा. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे. लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी आहे आणि राक्षस आला तर सुदर्शन आहे. भगवान शंकराकडे डमरू बी आहे आणि त्रिशूळ पण आहे. भक्त आला तर डमरू आहे आणि राक्षस आला तर त्रिशूळ आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आजपर्यंत जो देश चालत आला तो शास्त्रानं आणि शस्त्रानं. ज्याला शास्त्राची भाषा कळत नसेल त्याला शस्त्राच्या भाषेनं सांगितलं पाहिजे. तुकाराम महाराज हे होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होते शस्त्राची भाषा. लक्षात ठेवा, शास्त्र आणि शस्त्र. पाकिस्तान जिस भाषा में समझाए उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहना. बरोबर आहे ना? ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे, आहे का नाही? लक्षात ठेवा. मला सांगायचं, वसुदेवाने समजावून सांगितलं, अरे तुला हिच्यापासून भीती नाही ना, हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मासं कर, दोघाला बंदीशाळेत ठेव, जे मुलं होतील ते आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली, दोघाला बंदीशाळेत ठेवलं. आहे का? पहिला मुलगा झाला वसुदेवानं, तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा दया आली. अरे मला 8वा मारणार आहे, याला मारून काय करायचं? परत घेऊन जायला सांगितलं, पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, अरे हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद म्हणले, वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो, कोणी बी कुणीकडे जाऊ शकतो आणि कोणी बी मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भ्रमात राहू नको. कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्यसारा वया भेटे देव ऋषी, वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिळवलं, आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही, 6 मारी तर दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसान मारले. 7वा गर्भ योग माहीनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. भरत महाराज लख प्रकाश बंदीशाळीमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली जेते, ठेवी मजनी येते. माया उपजली तेथे, देवी मजनी येते. हो नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, गोकुळाला, गोकुळाला. वा, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा. थोडा आवाज द्या. तिथं माया जन्माला आली असेल, त्या मायेला घेऊन इकडे या, मला तिथं ठेवून द्या. बघा बरं का माया हो. वसुदेव देवकीच्या हातापायात बेड्या होत्या, दाराला कुलप होते. कंसानं पारा डबल केला होता आणि भगवंत ते म्हणले, मला घेऊन जा, तिथं ठेवून द्या, माईला घेऊन इकडे या. किती सोपं आहे बोलणं. काही गोष्टी बोलायला सोप्या असतात, करणं अवघड आहे. बरोबर आहे? आता काय परिस्थिती आहे आमच्या रातच्या प्रवासाची आम्हालाच माहिती. हे मला म्हणले, महाराज मी लातूरवरून येतोय, मी होतो नांदेडला.
काल सकाळी मोई चाकणच्या जवळ, रात्री नांदेड, आता इथं, संध्याकाळी अमरावती. निश्चय केला, म्हणलं आता पुन्हा सकाळचं कीर्तन एवढ्या लांब घेणार नाही. यांनी बी केला आणि मी बी केला. सोपं नाही आहे महाराज, ही सोपी गोष्ट आहे का हो? 5:30ला आम्ही त्या काकांच्या घरी आलो. 5:30 हे म्हणले अर्धा तास तुम्ही वैजापूरला थांबा. म्हणलं मी थांबत नाही, तू ये माठी मागून, मला जाऊ दे पुढे. लक्षात ठेवा बरं का, मला काय सांग, सोपं नाही हो. दया अंगी मोठे पण तया यातना कठीण, सोपी गोष्ट नाही. लक्षात ठेवा महाराज, बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. बोलता वाटे सोपे, करणे करता रिकामी जागा कापे. घरी जाऊन भरा. काही गोष्टी बोलायला सोप्या असतात. आता एकट्या परिवारानं एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करणं एवढी सोपी गोष्ट आहे. भरत महाराज म्हणले महाराज मी येत नाही. असं आमचं बोलणं झालं दोघांचं. म्हणले नाही हाय ओंकार आहे, म्हणले मी येत नाही. म्हणलं असं नको करू, त्यांची इच्छा आहे आणि एवढ्या 8 तासानं तुला बोलवलं, तू आला पाहिजे. होऊ दे थोडा त्रास झाला तर, पण यायला पाहिजे. सोपं नसतं हो. एवढ्या परिवारानं एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. या परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज एवढे नामवंत कीर्तनकार, एवढे नामवंत कलाकार एका कार्यक्रमात आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. हां, याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तो माणसं, है का नाही? चुका काढणाराल काय एवढा खर्च करून ते एकही विचारा आम्हाला म्हणला नाही, आमचं नाव घ्या काय घ्या काय नाही. फक्त भाऊबद्दल बोलत होते. आमच्या आजोबानं, नातू सांगत होते हो, आमच्या आजोबानं आमच्यासाठी असं केलं, आमच्या आजोबानं आमच्यासाठी. कुठंच काय नाही, महाराज एवढे कष्ट केले त्यांनी आणि आमच्यासाठी हे उभं केलं. नातू हे सांगत होते, अपेक्षा नाही. एवढा खर्च करून बी श्रद्धा आहे बरं का भरत महाराज. प्रत्येक माणसाच्या अंतकरणातली श्रद्धा वेगळी आहे. आम्हाला माणसं ओळखाय वेळ लागत नाही बरं का, आम्ही रोजच माणसात. कळलं माझं बोल? श्रद्धेने करणारी माणसं आणि एक हवा करणारी माणसं याच्यात फरक आहे. लक्षात ठेवा. एवढं श्रद्धेने करणारी माणसं आहे पण एवढं करून त्यांना अभिमान नाही. अभिमान नाही बरं का, लक्षात ठेवा. अभिमान अजिबात थोडा सुद्धा अभिमान नाही. आणि जे जास्त करून बी त्यांना अभिमान नाही. जे कमी देतं ते बेजार करतं. एकदा पंगत घातली का वर्षभर सांगतो, घातली पंगत, बायकोला म्हणलं खाऊ दे वारकऱ्याला. अरे वारकऱ्याला का कधी काही भेटलं नाही का काय? बरोबर आहे का? जे जास्त देतं बेजार करत नाही, कमी देतं दिले बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण घेऊन जाणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले आहे? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. बरोबर आहे का नाही? किती चौकाशा हो. मेहनत करणाऱ्या माणसं. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. या कार्यक्रमात चुका काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवावा आणि मग चुका काढाव्या. बरोबर आहे. विरोध जरी करायचा, हे बघा, एक तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचे पाय धरून जगा, नाही तर त्याच्यापेक्षा मोठं होऊन त्याला पाय धरायला लावा. 2 पद्धतीनं जगावं, हे मधलं कामी नाही. एक तर पाय धरून जगा, नाही तर पाय धरायला लावा. बरोबर आहे का नाही? विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं, तेव्हा दखल घेतल्या जाते. 10वी नापास झालेल्या पोरानं मोदीला कमेंट करू नये, राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था बघावी. तू बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं ना. म्हणते विठाला विठाला बोलायला काय. वसुदेव देवकीनं सांगितलं तुम्हाला नेणं सोपं आहे का? हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला, तुम्हाला नेणं सोपं आहे. भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचं. सर्वांनी हात वर करा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाय माणसं, गडी माणसं, आवं वैव, याडी, डोखरा, सगळ्यांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बा. थोडंसं फॅन फिरवर पडा इकडे. हां, सर्वांनी हात वर करा. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा.
शरणागत कृष्ण सुस्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करता सत्यवरम सत्यपरम ति सत्यम सत्यशिवनी निहितंज सत्यम सत्य सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपद्ये. भगवंताची गर्भस्तुती करतात. माझ्याकडे लक्ष द्या. आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो कोणता? श्रावण महिना. ऐकताय ना सर्व? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. कमळापती पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. द्वारपाळ झोपी गेले, कुलपा आपोआप उघडली. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. फुल गए सारे ताले क्या बात हो गई जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया बात हो गई जब से जन्मे कन्हैया कोई का बात हो गई आवाज़ गाना जन्म लिए गाना तबर का जमाना पुराना. वो ताले लगाना वो पैर लगाना वो कौस का जुल्म डाना. उस रात का दृश्य भयंकर था. उस कंस को मरने का डर था. साधन गोरा तेरा कैसी रात हो गई रे. जब से जन्मे कन्हैया करामात हो गए. जब से जन्मे कन्हैया बात हो गई जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात. त्याला गाण्याचा ढंग आहे. शब्दाकडे लक्ष द्या. था बंदी खाना जन्म लिए कान्हा. था पर का जमाना पुराना. वो ताले लगाना वो पहरे लगाना वो कंस का जुल्म ढाना. उस रात का दृश्य भयंकर था. उस कंस को मरने का डर था. घन घोरा तेरा कैसी रात हो गई रे. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार. चमत्काराला सुरुवात झाली. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं होतं? माया जन्माला आली होती आहे का. मायेला घेतलं, मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही. गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. जी बाळणपण करणारी असते ना ती रोज जागा राहायची. पण आज तिला झोप लागली बरं का. तिला आमच्या गावाकडे दायन म्हणतात. तुमच्या इकडे आढळण सुईन. हां हां, भागाभागात बदल असतो आहे का नाही. आहे का. ती जागे ते मुलाला ठेवल्याबरोबर थोडा आवाज द्या दादा. मुलाला ठेवल्याबरोबर मुलानं रडायला सुरुवात केली. ते रडणं त्या दायांच्या कानावर आलं आणि तिला जाग आली. पाहते ते यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतं आहे का नाही. त्यांना एखादी गोष्ट कळावी. JCB पहा एकदा सगळे गे. आता पुन्हा आल्यावर सांगन काय. हा तोपर्यंत इकडे बाबा विठाला तिला जाग आली. पाहते यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. पळतच गेली बाबा 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 बाबा. आणि बायांना एखादी गोष्ट कळावी आहे का नाही.
त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोणा, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या धारणगावला इस्तू लावते, उरलेला शिवऱ्यात नेऊन टाकते. हा, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. पळतच गेली बाबा बाबा बाबा. नंदा बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल चोरी का भयो? बोले बाबा कचुना भयो. अरे कचुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. हा, मराठी आणि ब्रज दोन्ही भाषेत सांगतो. अरे काही झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं? ती म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंदा बाबा तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळणा हा गवळणा सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटी दाटी सुंद म्हणे. एक धावे वाटी ताटी सुंदर. वान भरोनिया दाटी नंदकरी झाली. वान भरोनिया दाटी नंदकरी झाली. सुईणीची गणपती दासी जनियन सुईणीची गलबल झाली दासी जनी हे लगाड. गवळण 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 पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा 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 वा. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी जे पाठ आहे ते बोला. एक धावी एके पुढे वाटी ताटी सुंट वडे. वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईणीची गलबल झाली दासी जनी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे तुम्हाला? नाही, तेल घालणं माहिती आहे का? हा, त्याच्यात आमचं तेव्हा का तिच्यात आमचा हात कोण धरा म्हणा महाराज आहे का नाही? लक्ष देऊन आहे का? दासी जणी हेल घाली. जनाबाई हेल घालत होते. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. त्या आनंदात तुकाराम महाराज सामील होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराजानं तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद आजच्या अभंगाच्या गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या
क्या बात, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. क्या महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आपण असं म्हणूयात, धारणगावच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोड गायलं महाराज तुम्ही, वा. एवढा ओगच कोणी मोठं होत नाही. काहीतरी विशेषता असते आणि एखादी चाल माणसाला मोठं करून जाते, एखादा मुखडा माणसाला मोठा करून जातो, एखादं वाक्य एखाद्याला मोठं करून जातं. नाही कळलं? इंग्लिशमध्ये सांगू. एखादं वाक्य असतं पण ते माणसाला मोठं करून जात असता. काही ना काही कोणाकडं असतं महाराज, त्याच्याशिवाय कोणी मोठं होत नसता. लक्षात ठेवा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. एवढा सुख गोकुळामध्ये झालं होतं का? नंदाच्या घरी मुलगा जन्माला नव्हता आला. नंदस्त्वाजमद उत्पन्नी जाता लादो महामनहा. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला होता. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला होता. सुखरूप आहेसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर. बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार आनंदात वय नित्य निरामय. जे का निजे देव घ्यायचे. गवळणी जायच्या आणि मुलाला पाहायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. पहिला पहिला नंदाचा पहिला पहिला नंदाचा नंदन. पाहिली या वेद लावे. आहे गे महाराज म्हणले त्या देवाला पाहिल्याबरोबर राजस सुकुमार मधुनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रूप सावळे सुकुमार. 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 कानी तले मकरा मकरा. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. ओंकार. हा, रूप सावळे सुकुमार. पाहिली या वेद लावे. महाराज म्हणले गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. ऐका, ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवली तो देव कमी सुंदर असेल का? बोला. जैसे की रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. म्हणून म्हणतात नाम तुम्हारा तारनारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर
नाम तुम्हारा तरनारा हो, नाम तुम्हारा तरनारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. साऊंडसाठी टाळ्या वाजवा जोरदार, वा जोरदार टाळ्या. माझा आवाज तसा बसलेला आहे. मी त्यांना सांगितलं कानात, म्हणलं भाऊ आपली बाजू जरा पडकी आज, सांभाळून घ्या. म्हणले काय नाही महाराज, मी येतो तुमच्या पक्षात, टेन्शन घेऊ नका. विठाला विठाला मुलाला पाहायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कोणाला वाटतं जाऊन बघावं, आहे का नाही माया हो. लयच मोठा महाराज येणार आहे बाबा, टी व्हीवर ये म्हणा, यूट्यूबला आहे, दुबईला जाऊन आला कीर्तन करून, जाऊन पाहा तरी काय दिवा लावतो असं वाटतं ना माणसाला. पण बाळांपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का. पोरं जायला गेले गवळणी म्हणलं पळा तुमचं काम नाही. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोरायला पाया जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले वेड्या हो, अजून पक्ष माझाच विचार करत नाहीये. अरे मी बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार नाही. एक पोरगा नंद बाबाला सल्ला देत, बाबा तो को पतो नहीं, जब लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो सजे धजे के भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला मी 90 साल को डोखरा मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरगा म्हणे देख बाबा मी तो को ऐसो सजातोय, तू देख तो रह जाए. तुला असं सजवतो ना, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मी तो खडे रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा. नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. ट्रक आली एकदा बघा, हां गेली, हां इकडे बघा. नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला ना आरसा समोर धरला. हे ब्रज भाषेत आहे का. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे बोल दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगा दियो, गले में माला डाल दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रह गए. देख बाबा तो को मैंने कैसे सजायो. नंद बाबा आरशात पाहिलं, आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झाला. नंद बाबा सुंदर दिसत होते. नंद बाबा सुंदर दिसत होते, लक्ष देऊन ऐका बघा. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताव मी आज कैसो दिख रहे. खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढं उभं राहते. आज जरा कसा दिसायला सांग बरं. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताव कैसो दिख रहे. पोरगा म्हणतो बाबा सच्ची बताव, तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आजी तेरो बे अभय है. आजच तुझं लग्न झालं, नवरदेव दिसायला लागलाच बाबा. नंद बाबा म्हणले जाऊ लाला का मोडो देख नाही. आता जाऊ पोराचं तोंड पाहिला, आता जाऊ देतील ना मला. पोरगा म्हणे ऐसे नहीं चलता है, लाला का पहली बार मोडो देखना है तो नाच गानो करके भीतर जानो पड़ो है. नाचत नाचत आज जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला मी 90 साल को डोखरा नाचो गो कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या नाचण्यासारखं कसं राहिलं. पोरगा म्हणे देख बाबा लाला का मोडो देखनो है तो नाचणं पडे गो. मग एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जे नंद बाबानं शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली, बरोबर का नाही. त्या काळी नाचण्याचं जे साधन असेल त्या गाण्यावर नंदबाबा नाचायला लागले. नाचत नाचत आत जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जातकर्म संस्कार करून घ्या. जातकर्म संस्कार केल्याशिवाय पोरगं पाहायला जमत नाही. ब्राह्मणांना पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पाणी लावा, असं डोळ्याला पाणी लावा, गंध टाका, अक्षता टाका, दूध टाका, तूप टाका. आता नंद बाबाचं मन पूजेत नव्हतं. नंद बाबा सगळं उलट करत होते. दूध म्हणलं की तूप, तूप म्हणलं की दूध, फुलं म्हणलं की साखर, साखर म्हणलं की फूल. ब्राह्मण रागावले, बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे, फूल की ना, फूल की कह रहे, शक्कर की ना, शक्कर की कह रहे, घी की ना, ये आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मना अभीस पूजा पाठ में कछु ना लागे है. मारो म्हणतो छोरा मी चलो गए है बोले. माझं मन या पूजेत राहिलं नाही, माझं मन गेलं पोरात. आता मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नाचत नाचत नंद बाबा आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला गोकुळीच्या सुखा. बोला
अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार टाळ्या वाजवा एकदा जोरदार. क्या बात आहे. याला म्हणतात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. एवढा आनंद गोकुळामध्ये आहे आणि तेवढाच आनंद आज धारणगावमध्ये आहे. फक्त एकच दुःख आहे, हा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा नसून जर वाढदिवसाचा असता भाऊच्या तर याच्यातला आनंद काही वेगळा असता आहे का नाही. आणि आज या सुखाला पारावार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी. आवाज आहे थोडा. आनंदल्या नर नारी कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळं देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात रडते माझे बाळताने समजावी वा टाळा. महाराज म्हणले बा रांगत असताना भगवंतांना खोड्या करायला सुरुवात केली. लक्ष द्या माझ्याकडे. रांगत रंगणी चोरी कृष्ण
सुरुवात केली. लक्ष देऊन ऐका बरं का. आता लहानपणी कोणी आवाज द्या थोडा. लहानपणी कोणी बी खोड करत असतात. मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही, बरोबर आहे. लहान सोबत असतं. उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. अरे धारणगावला तो बायोडाटा माहिती आहे, बरोबर आहे ना. उगा आता वय वाढलं म्हणून लोक ओपन करत नाहीत एवढाच त्याचा अर्थ आहे. लहानपणी खोड्या कोणं केल्या नाही मला सांगा. चला अहो लहानपण खोड्या सोबत असतं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. परवा मला मुलगी म्हणे पप्पा नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाई हा अंगावरचा फाटू दे मग नवीन आणू. फालडा तिनं म्हणे आणा नवीन. आता काय त्या काय लेकराचं महाराज, बरोबर आहे का नाही सांगा. अहो एक पोरगं शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले बाळ्या तू काल शाळेत काऊन आला नाही रे. जरा 5G विनोद आहे कळला तर बघा. बाळ्या तू काल शाळेत काऊन आला नाही रे. तो म्हणे ABP माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणली कुठेही जाऊ नका पाहत राहा ABP माझा. बसलो म्हणे मग आता काय करू सांगा. लक्ष देऊ नाही का. जेवढं खोडकर लेकरू तेवढा आनंद देणारा असतं गवळणी. लक्ष द्या का नाही यानं खोड्या करा. चोऱ्या केल्या, चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. हरीने माझे हरिले प्रीत, हरिने माझे विचार करून वाजवत जा. खर्चाचा विषय येतो. महाराज म्हणले लक्ष देऊ नाही का. लक्ष द्या माझ्याकडे. भगवंतानं चोरलं पण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकड घरानं घेऊन यायच्या. आता असं आहे ना, मी केलेलं कीर्तन सर्वांनाच आवडेल का. अजिबात नाही. आवडावं माझा दुराग्रही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल, बरोबर आहे का नाही. महाराज पाहिल्यावर सगळ्याला बरं वाटतं का नाही. तुम्हाला किती आनंद परिवाराला. एवढे फुलं, एवढे हार, एवढे कॅमेरे, पण हे सगळ्याला बरं वाटतं का नाही. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायला. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोधडीन बांध माझ्या अंगाला. कपडे बी चांगले घालू नये ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. हां त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागायला आलो का मी. हे सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं समजू नका. काय नाही तर पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात. अर 4 दिवस झोपू देत नाहीत रे. गावाच्या बाहेर आहे म्हणून बरं आहे. काय महाराज लक्षात ठेवा. सगळ्यांना आवडेल असं थोडंच आहे. अहो देव सगळ्याला एक आवडत नाही. चला बोला महाराजाचं काय घेऊन बसले. काही भगवान शंकराला मानणारे आहेत तर काही पांडुरंगाला मानणारे आहेत. काही पांडुरंगाला मानणार आहेत तर काही कृष्णाला मानणारे आहेत, बरोबर आहे. मला लहानपणापासून कृष्ण भगवंत जास्त आवडतात. बरं हे लहानपणी मी कृष्ण काढलेलं आहे हातावर. मला कळतही नव्हतं तेव्हा.
तेव्हापासून, बरोबर आहे. आवड असते ज्याची त्याची, बरोबर आहे का नाही. मग देव एक सगळ्यांना आवडत नाही तर महाराज कसा आवडत. काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे. गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही श्रीमंत माणसं, आम्हाला तुम्हाला बोलता येत नाही, पण तुझ्या पोराला समजून सांग ना. माया हो, आपलं लेकरू खोडकर आहे हे दुसऱ्या बाईनं येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? बोला ना. नाही, ज्याला खरं वाटतं ती सावत्र असावी. लेकराच्या खोड्या आईला कधी दिसत नाही. या जगाच्या पाठीवर एक अदालत अशी आहे, तिथं माणसाचे वकील साहेब सगळे गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये शिक्षा नाही मिळत माणसाला. यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. ते खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. पुरावा पाहिजे ना. पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं का? पुरावा असेल तर पुरावा, आणि पुरावा नसेल तर का पुरावा. बरोबर आहे ना. बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. असंच असतं ना. ते येतं मला थोडं थोडं ते लक्ष देऊन आहे का, लक्ष देऊन आहे का मला काय सांगाय. या काका, विठाला विठाला विठ्ठल पोराच्या खोड्या सांगू नका. त्याला रंगे हात पकडून माझ्याकडे घेऊन या, मग मी त्याच्याकडे बघते. गावात एक गवळण आगाव होती. प्रत्येक गावात एखादी आगाव गवळण असते. या ती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी ये, तुला बांधून नाही टाकलं तर नाव बदलून ठेवल. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे तिचा घर नंबर, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप, इंस्टा, टेलिग्राम, फेसबुक सगळं मला माहिती सांग. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं नाही, बांधून टाकल म्हणली होती ना. तिची वेणी घेतली, नवऱ्याची दाढी, दोन्हीची गाठ मारली, कन्हैया निघून गेले. पूर्वी लवकर उठायच्या गवळणी कशामुळं? दळावं लागायचं. आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर आहे. गवळणीला उठायचं काम नाही. ती गवळण सकाळी सकाळी उठली. आता जमाना बदलला ना महाराज. होय आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? हाडावर, विहिरीवर, आहे का नाही. बादलीनं काढायचं, हंड्यात टाकायचं, डोक्या हंडा घ्यायचा, राणीच टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हंडा लावायचा आणि घरात पण न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला बी हंडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हंड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालतात. कमी करायचं नाही. जमाना बदलला महाराज, आहे का नाही. ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला झटका बसला. ती म्हणते अहो भाई हो, शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? तो गवळी म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. मास्तोनिया मातली धांगडी करसी ओढाओढी मजा लागी. प्रमाण आहेत त्याला, माझ्या मनाचं काही नाही. हा लक्षात ठेवा. पाहता तर दाढीची वेणीची गाठ म्हणे तुमचाही दोष नाही, माझाही दोष नाही. कोणतरी गाठ मारली म्हणजे मारू दे, मारली तर पण आता सोड ना. सोडायला गेले, सुटाना. मग गवळी म्हणे कापून घेऊ. कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, एकटीला कसं जाता येईल म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले, कापना, जाळाय गेले, जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का गं तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी ये, मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं का? गवळी म्हणे त्याला नावीलाज आहे आता. तोपर्यंत कन्हैया म्हणले पोर हो तुम्हाला सोंग पाहिजे का? पोरं म्हणले हो चला म्हणे माझ्याबरोबर. आणि दरवाजात पोरं आणून उभे केले. म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगच होता ना लग्नात. नवरदेव पुढं असतो, आज नवरी पुढं होती. ती 6 फुटाची, हे 5 फुटाचं. ते पंजाव चाललं. माझ्या मनाचं बोलत नाही. गवळण गरगर गिरक्या गेई, गवळी दाढी वरवर करी. प्रमाण आहे त्याला. पोरानं पाहिलं हुऱ्या गेला, होय होय होय. पोराच्या पान उडाली, धूळ धूळ गेली. गवळणीच्या नाकात धूळ गेल्यावर काय होतं?
बोला 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 ना. शिंक येते गवळणी ना आज शिकेलं का मागचा गवळी रक्कन. वा धन्यवाद टायमावर पडला तुम्ही हा. भांडण नंद बाबाच्या दारात एवढी गाठ सोडून दे. कन्या म्हणे आपण मारली नाही बा. म्हणे मारली नाही पण सोडून दे. हां तसा असं तो सोडतो म्हणे. गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील का माझ्या नादाला. म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही एवढी लांबची तारीख घेणार नाही. हा आता तुझ्या नादाला लागणार नाही म्हणे मी आता. लक्ष देऊ नाही का अशा खोड्या केल्या. एक दिवस तर घरातच खोडी केली. माईला म्हणे माय मी काळा का झालो सांग बरं. एखाद्या पोराने विचारलं आईला काळा का झालो काय उत्तर द्यावं. यशोदा मातेने सांगितलं बाळा तुझा रात्री 12ला जन्म झाला. रात्री अंधार असतो त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. तुम्हाला जेवायला आहे बरं त्याच्यामुळं मनाय काय अडचण नाही. हा यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया काली आंधी यारी आधी रात में तू आया सावरा कन्हैया मेरा हो सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. राधा क्यों गोरी पांडुरंग दिसायला कसा आहे बोला ना. पांडुरंग कसा आहे काळा. काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती लागले असते. लक्ष द्या माझ्याकडे. हा तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम पागल कर जाती है. मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. काळी गोंगडी हातामध्ये यशोदा मातेनं पाहिला आपलं लेकरू खोडकर आहे. ऐका लक्ष द्या माझ्याकडे. एक दिवस तर घरातच खोडी केली. मैया आईला म्हणे मै एवढीच खोडी सांगणारे ओंकार महाराज आणि थांबणारे. हाँ मैया तो को एक बात पूछू. बोले पूछना लाला तुझे जो पूछना है वो पूछ. आईच्या मांडीवर होत्या. ऐकते ना माया हो आईच्या मांडीवर होते ना आईला बोलत होते. मैया तो को एक बात पूछू. बोले पूछना लाला तुझे जो पूछना है वो पूछ. विचार तुला काय विचारायचं होतं. म्हणे मैया सची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है. दूध म्हणजे दूध आणि पूत म्हणजे पोरग. तुला मी आवडतो का दूध आवडतं. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है. अरे मुझे दूध ना प्यारो लगे है मुझे तो पूत प्यारो लगे. मला तू आवडतो वेड्या. तुझ्यापेक्षा दूध जास्त आलं का. देवानं आईची परीक्षा घेतली. पातेला तापायला दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर. दूध ओतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोलाला दणकन मांडीच्या खाली फेकलं दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध ओतू चाललं. माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं. कोणाचा आहे उचलू का. सज्जन माणसाला कळेल बाकीच्या नाही कळणार. तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो बघा. पळतच गेली यशोदा मातानं पातेलं खाली घेतला. आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटारडीस ग. आता म्हणली होती मला दूध आवडत नाही तू आवडतो आणि दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणणे लाला तो है तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो है मारी बुद्धी की खोपडी गरम होई जाय. आहे तर एवढंसा पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढं बंद पडते. आणि बायांना दूध जास्त आवडतंच आहे का नाही. माझी तब्येत काय झाली नाही माहिती आहे का. आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लई दिवस जगत नाही बरं का. त्याच्यापेक्षा दुधापेक्षा बायांना साई जास्त आवडते का नाही.
एका बाईने चहा प्यायला नेलं. म्हणजे चहा घेता का दूध? म्हणलं दूध. माझ्यासमोर कप मांडला आणि ते पातीला धरलं आणि दूध ओतायचे. मला बोलायचे आणि दूध ओतायची. ती साई पुढं आली. मला वाटलं पडती 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 कायचं टोकाव आल्या बाईन. साई तर शिवऱ्यातच नेऊन घातली ती. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32 दात आहे तिच्याच हातचं दूध पेचा. नाही तर न कळत काही दही होऊन जातं. मेळ लागत असं पाहिलं. यशोदा मातेनं आपलं पोरगं फुडकर आहे. आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारा वया जातो शारंग पाणी मार्गी वेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर् या सोडून भगवंत गायी चारायला गेले. खेळ खेळा हा मामा होतो तो हुंबरी. अबग तू बगती बघ पोरात्री गुण खेळ मांडला. सत्वगुण रजगुण तमगुण तिन्हीचा खेळ भगवंताने मांडला. खेळून खेळून पोरं दमले आहे. म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना अगोदर आपापल्या गायी ओळून आणा. चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वन पाय पेटी झाला शेण. आता गायी कोणत्या गोकुळ कोणतं काला कोणता. अर्धा मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. अर्धा मिनिट. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. मनोराजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा आहे मन. म्हणून ही मनरूपी गाय तुम्ही वळा. तेव्हा तुका म्हणे तू राख मनेरी. बाकीच्या गायी आम्ही वळतो. लक्ष देऊन आहे का. भगवंतानं सर्वांच्या गायी एकत्र करण्यासाठी आपली बासरी काढायची आणि वाजवायची. धीरे से बजाना बंसी बजाने वाले. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले. बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले. हो मुरली सुनाने वाले. हो हाथों में लकड़ी खाती कमलिया. 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 गौवा चराने वाले. हो मुरली सुनाने वाले. हो मुरली सुनाने वाले. मुरली धीरे से बजाना बंसी बजाने वाले. जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले. बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले. हो सुनाने मुरली सुनाने वाले. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे. जमुना के तीर हर की मुरली बाजी रे. जमुना के तीर बाजे. जमुना के तीर. देवाची बासरी वाजवली की सुदबुद सगळी विसरून जायची. मुरली
मुरली ज्याचा वाटा त्याला दिला पाहिजे आहे का नाही. हे त्यांचं जास्त व्हायरल झालेलं आहे. सुधबुध खोई आहे की नाही, म्हणून त्यांच्यावर आणून दिलं. महाराज म्हणले भगवंताने बासरी वाजवली, सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदुऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय चुरून या माय नवनी तानावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू तुरी मज पाय वेगळे खडकी सोडी येल्या मोठा अजचा दही काला गोमटा बिभ्रत वेणुम जटरपटा यो सुंग वेद्रे जगशिवा मे पामे मसुरमुखम तत्फलान्यंगुलेश तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासनार्म विश्वैस्वर्गे लोके विशले भूभुजे यज्ञ भूवा गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की. वा सर्वांनी जय जयकार केला. आजीव साम्रावती काला पाहावय ती काल्याचे आशे देवजळी झाले माशे भगवंतानं काला मिळू दिला नाही तो काला तो आम्हाला मिळणार हे आपलं परमभाग्य. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजल बदे पुरुषो यदा वयाज्ञान तुर्दमो मदा अंधकार नाशमिदाई तदोदय ते विवेकहा. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो तो आज आपल्याला मिळणार हे आपलं परमभाग्य. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे. ते द्या पत्रिका द्या माझ्याकडे. बोलण्यासारखं आहे पण वेळ संपत आलेला आहे. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही आहे की नाही. पावसानं बदबद पडावं उघडून जावं झड लावू. 12 वाजून गेले काय म्हणतात तुकाराम महाराज. उरक म्हणतात लोकांचे जेवण राहिले अजून आहे का. आपला राजीनामा मागायचा आत आपण सही करून तयार ठेवावा हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसाला आहे का. वेळेत थांबलं नाही की माणसाची किंमत राहत नाही. त्याच्यामुळे वेळेच्या पुढे जाणं मला आवडत नाही. मला तर जाता जाता एकच आहे या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन या सगळ्या सानप परिवाराने. असं मना ऐकत नाही भावकीचा कार्यक्रम आहे आमचा आहे का नाही. एवढा सुंदर नियोजन या सर्व परिवारानं केलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. आणि महाराज कैलासवासी निवृत्ती भाऊ सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बसल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात आता सहज येऊन गेला असेल बरं की अरे आपले पोरं आपण गेल्यावर असं करतील का. बसल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात नकळत असं येऊन गेलं असेल की अरे आपले पोरं आपण गेल्यावर असं आपल्या आठवणीत करतील का. करतील ना. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या लेकरावर संस्कार करण्याची गरज आहे. आपली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. आज लक्षात ठेवा आपल्या लेकरांवर आपण संस्कार कमवून ठेवले पाहिजे. ऐका भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर आपल्या मायबापाला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. इतर देशात गेले तर तुम्हाला विकास पाहायला मिळेल संस्कृती नाही मिळेल. आता मागच्या महिन्यात आम्ही दुबईला गेलो होतो. कीर्तनं होते दुबईला. लक्षात ठेवा विशाल महाराज मी पुरुषोत्तम महाराज पठाडे महाराज. दुबई आपल्यापेक्षा कितीतरी वर्ष पुढं आहे विकासाने. आणि अवघ्या 30 वर्षाचा कालावधी आहे जिथं जमीन नाही वाळवंट आहे गोड पाण्याची विहीर नाही उत्पन्नाची साधनं नाही. पण त्या लोकांना जगातला पैसा दुबईत आणला. जगातला पैसा दुबईत आणला बरं. एवढी प्रत्येक गोष्ट काहीतरी शॉक करून जायची महाराज. एवढं सुंदर होतं त्या दुबईमध्ये. पण संस्कृतीची आठवण भारताची यायची. संस्कृती जर पाहिजे असेल तर ती भारतात आहे. इथं झाडाला सुद्धा देव म्हणण्याची प्रथा फक्त हिंदू धर्मात. इथं एका बैलाचं सुद्धा वर्ष श्राद्ध केल्या जातं. इथं बैलाचा सुद्धा दावा केल्या जातो. ही संस्कृती आज आपली आहे महाराज. ही संस्कृती या जगाच्या पाठीवर. अरे इथं नदीला देव म्हटलं जातं झाडाला देव म्हणलं जातं दगडाला देव म्हणलं जातं. एवढी गोड संस्कृती दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार नाही. इथं म्हटलं जातं नाही देव पाहिला ना तर मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव हा म्हणणारा हा भारत आहे. हा मातृदेवो भव म्हणणारा दुसरा देश या जगाच्या पाठीवर नाही आहे. अरे आपल्या वडिलाच्या आठवणीत एवढा सुंदर कार्यक्रम करणारा हा देश आणि हा महाराष्ट्रच असू शकतो. दुसरा कोणी असू शकतो. लक्षात ठेवा आपले वडील गेल्याच्या नंतर आपण त्यांचा उत्सव कीर्तनानं साजरा करावा आणि 4 दिवस करावा हे आवडीचा विषय आहे. नाही तर वर्ष श्राद्ध नावीला जाणं करणारी खूप माणसं आहेत. आम्ही त्याच्यात कीर्तनं करणारे बी आहेत. लक्षात आलं. पण एवढा उत्साहाने
मला तर त्या नातवानी सांगितलं त्यांच्या की आम्हाला बाबाचा वाढदिवसच करायचा होता. नक्की करा. मी सांगेल वर्ष श्राद्ध ही एक आपल्यावरची जबाबदारी आहे. पण वडील आई हयात असताना एखादा त्यांचा अमृत महोत्सव करा ना, किती आनंद होईल त्यांना. हां, किती आनंद होईल. त्यांचा वाढदिवस एखादा करा ना त्यांच्यासमोर साजरा. अपेक्षा नाही आपल्या मायबापाला आपल्याकडून की आमच्या लेकराने आम्हाला काहीतरी द्यावं. अरे का त्यांनीच देत राहावं असं थोडीच आहे. या देशाने मला काय दिलं हे म्हणण्याच्या अगोदर मी देशासाठी काय केलं हे म्हणायला एखादी गोष्ट असावी आपल्याकडे, असावी ना. लक्षात ठेवा. म्हणून बाबांचा वाढदिवसच करायचा होता, पण बाबा मध्ये पडले ना, आजारी पडल्यामुळं तो त्यांना करता आला नाही. पण आज हा उत्सव निश्चित बाबा वरून पाहत असतील. पिंडपदावरी दिला आपुली एकरी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. माय बापाच्या ऋणातून मुक्त. हे बघा, आपण जन्माला आलो, आपल्यावर 3 ऋण आहेत शास्त्रानुसार. एक आहे देवाचं, दुसरं आहे साधूचं आणि तिसरं आहे मायबापाचं. या कार्यक्रमामध्ये देवाचं नामस्मरण केलं जातं म्हणजे देवाच्या ऋणातून आपण मुक्त आहे. साधूची आठवण केल्या जाते म्हणून साधू ऋणातूनही आपण मुक्त आहे. आणि वडिलाच्या आठवणीत कार्यक्रम आहे म्हणून वडिलाच्या ऋणातून सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो. हे एवढं सुंदर साधन एक कीर्तन आहे. भजन आहे, कीर्तन आहे आपल्याला त्या ऋणातून मुक्त होण्याचं. मी सांगेल बघा तुम्हाला, रोजचे महाराज आई वडिलाबद्दल बोललेच असतील आणि आज काल्याचं कीर्तन आहे म्हणून मला तो जास्त विषय हाताळता येणार नाही. पण एकच सांगेल, बाप जाण्याची किंमत उद्धव ठाकरे साहेबाला विचारा. बाप जाण्याची किंमत पंकजाताई मुंडेला विचारा. बाप असतो. एकदा बाप गेला की माणूस पोरका होत असतो. मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर आईचं दर्शन घ्यायचे, निवडून आल्यावरही आईचं दर्शन घ्यायचे आणि वाढदिवससुद्धा आईसोबत साजरा करायचे. 140 करोड जनतेचा मालक आहे, पण निवडून आल्याबरोबर आईचा आशीर्वाद घ्यायचा. मी सांगेल तुम्हाला, त्या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आईवडील आहे. अगा, बाप गेला का माणूस पोरका होत असतो. अरे म्हातारा बाप असू द्या, दरवाजात बसलेला असला तरी कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिन बापाच्या पोरानं किती काम केलं तो लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. मी सांगेल बघा तुम्हाला, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आईवडील आहे. बाप गेला ना आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना, त्याला विचारा काय परिस्थिती असते. आज या परिवारासाठी बाबानं एवढ्या कष्टातून हा परिवार या ठिकाणी उभा केला. पण सांगू तुम्हाला, ज्यांनी कष्टातून उभा केला असं म्हणायला अडचण नाही. गड आला पण सिंह गेला. ज्यानं परिवार उभा केला तोच आज आपल्यात राहिला नाही. ही उणीव भरून निघणारी नसते. लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील, पण एकदा गेलेले निवृत्ती भाऊ पुन्हा पाहायला मिळणार नाही. एकदा गेलेले बाळासाहेब पुन्हा नाही, विलासराव पुन्हा नाही. एकदा माणूस जो जीवनातून गेला, हरवलेले पैसे सापडतील नाही तर मिळवता येतील. हरवलेले पैसे कुठंतरी सापडतील नाही तर कमवता येतील. पण एकदा जीवनातून गेलेला माणूस पुन्हा सापडतही नाही आणि कमवता येत सुद्धा नाही. लक्षात ठेवा, हे राहतात फक्त त्यांच्या आठवणी पाठीमागे, बाकी काही राहत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, आज खऱ्या अर्थानं निवृत्ती भाऊला जर तुम्हाला आदरांजली श्रद्धांजली द्यायची असेल ना, तर ज्यांचे आईवडील आपल्यापासून वेगळं राहतात त्यांना कीर्तन झाल्याबरोबर आपल्या घरी घेऊन या, हीच खरी आदरांजली आहे. नाही आमच्या वडिलाच्या आठवणीत महाराज आम्ही एवढा कार्यक्रम करू शकत, एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडं, पण आम्ही आमच्या वडिलांसोबत राहणार एवढी तरी श्रीमंती आमच्याकडं आहे, ती गरजेची आहे. ती खरी आदरांजली आहे, ती खरी श्रद्धांजली आहे. लक्षात आलं का? आपण आपल्या मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढत असाल तर आपले पोरंसुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी वैसी भरणी. आज 5G या हातानं करा आणि या हातानं भरा. आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और आपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडून जातं तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो बरं का. पण मी सांगेल, ऐशी कळवळ याची जाती करी लाभावी. बोलण्यासारखं भरपूर आहे आणि मी 19 तारखेला डोंगरगावला येणार आहे आणि तिथं मला वाटतं कार्यक्रम कशानिमित्त आहे, वर्ष श्राद्धाचा आहे ना, तिथं मी हा विषय जास्त बोलेल. आज काल्याचा कीर्तन आहे आणि रोजचे महाराज त्याच्याबद्दल बोललेच असतील. पण जाता जाता या सगळ्याच परिवाराला मी धन्यवाद देतो. सुरेश निवृत्ती सानप, रमेश निवृत्ती सानप, आवाज बदलला,
गंगाधर निवृत्ती सानप, गंगा भागीरथी, सुमन हरी गंभीरे, त्याच्यानंतर हा भाऊसाहेब हरी गंभीरे भाऊ आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. भगवान सुरेश सानप, सचिन रमेश सानप, राहुल सुरेश सानप, किरण गंगाधर सानप, निलेश सुरेश सानप आणि भूषण गंगाधर सानप आणि हा सगळं सानप परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या निमित्तानं माझी आठवण या परिवाराला झाली. म्हणून तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि अतिशय आवड होती बरं का, ते दादा मला नेहमी फोनवर बोलायचे, महाराज आमची तारीख आहे बरं, आमची तारीख आहे बरं. म्हणलं दादा येतो मी, काही अडचण नाही. आणि इकडं आले तरी ते प्रत्येक कीर्तनाला माझ्या हजर होते. म्हणजे त्यांच्याच घरी कीर्तन आहे म्हणून आवड आहे असं नाही, जवळपास कुठेही परिसरात कीर्तन असलं की हा सगळाच परिवार, त्या दिवशी तामसवाडी असेल, माळसाकोरे असेल, तारूखेडले असेल, अजून काही गावं, बऱ्याच गावाला मी इकडे येत असतो आणि ह्या सगळीच मंडळी हजर राहतात. मग तुम्हा सगळ्या परिवारांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य भरतजी महाराज पठाडे, त्यांनी स्वतः गाडी चालवत आले बरं, स्वतः म्हणजे त्यांची, आम्ही दोन गाड्या, दोघांच्या दोन गाड्या आल्या आणि महाराज स्वतः गाडी चालवत एवढ्या दूरवर आले. हे बघा, हे पैशात मोल नाही होऊ शकत. आम्ही जे इथं एवढी धावपळ करून आलो याचा मोबदला पैसा होऊच शकत नाही. लक्षात आलं माझं बोलणं? काही गोष्टीचं मोल पैशात होत नाही महाराज. कधी कधी पैसा लाखाने असला तरी नको वाटतो, जावं वाटत नाही माणसाला, लक्षात ठेवा. पण हे तुमच्या परिवाराचं प्रेम आणि तुमच्या अंतकरणातली वडिलाविषयी असलेली श्रद्धा, त्या श्रद्धेने आम्हाला इथपर्यंत खेचून आणला. अरे मी रात्रीच्या कीर्तनात बोललो तिथं नांदेडला की म्हणलं आपण सप्ताह करतो, नवल नाही. मी जिथं उद्या सकाळी कीर्तन करणार आहे त्या परिवारानं वडिलाच्या आठवणीत 4 दिवसाचा सप्ताह ठेवला. ही किती मोठी गोष्ट आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाचा आम्हाला नेहमीच आदर आहे, आम्हाला स्वाभिमान आहे की आज आपल्या धर्माची पताका ते फडकवतात, त्याला मदत करतात. म्हणून तुम्हाला सगळ्या परिवाराला, त्यांचे नातू मुली मंडळी सर्वच परिवाराला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. मृदंगाचार्य भरत महाराज, ओंकार महाराज, दुसरे ओंकार महाराज, कैलास महाराज, नंदू महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, आमचे किरण महाराज, आता ज्यांचं आगमन झालं ते आपल्या भगवानगडाचे ट्रस्टी आणि शास्त्रीजींचे अतिशय जवळचे स्नेही आमचे काकड नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. नानांना धन्यवाद देतो. म्हणजे अर्धा भगवानगड आला आता नाना आले म्हणल्यावर, आहे का नाही. नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परमार्थ प्रेमी, माझ्यावर महाराज मंडळीवर प्रेम करणारे, ते माझ्या घरी आले बरं 2 वेळ मी नसताना. म्हणजे संतोष भाऊ सगळ्या परिवाराला घेऊन आमच्या घरी. आणि इकडं मी आलो की इकडं बाजीराव महाराज बरोबर ना, मधुकर महाराज आहे शूटिंगवाले दादा. एकदा साऊंडसाठी पुन्हा जोरदार टाळ्या वाजल्या. काय गोड लावलं दादा तुम्ही, एवढं सुंदर साऊंड लावला की प्रवासाचा थकवा निघून गेला बरं का. एवढा गोड साऊंड लावला, जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा, त्या साऊंडची किंमत आम्हालाच विचारा, आहे का. जे बोलतं, जे गातं, जे वाजवतं त्याला साऊंड काय देऊन जातो. मी सांगितलं ना, काही गोष्टीचं मोल पैशात होत नाही. तुमचे पैसे कीर्तन झाल्यावर आहेत. 2 तास आनंद कुठून मिळवायचा बोला. आणि कीर्तन चांगलं नाही ना झालं तर पैशाला बी हातला वाटत नाही महाराज. हा चांगलं झाल्यावर वाढून दिले तरी अडचण नाही. तुम्ही ठरवा आता. म्हणजे मी असं सांगायला लागलो उदाहरण, म्हणजे असं काही लय मनावर घेऊ नका, लक्ष देऊ नका. म्हणून सुंदर या ठिकाणी साऊंड लावला, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि एक सूचना आहे, येणारी 14, 15, 16, 17 3 दिवस शिवऱ्यामध्ये खूप मोठा उत्सव आहे. तो उत्सव मोठा का आहे, कारण भगवानगडाचे महंत न्यायाचार्य शास्त्रीजी त्या ठिकाणी येणार आहेत. शास्त्रीजींचं आगमन 16 तारखेला आपल्या शिवऱ्यामध्ये होणार आहे. आणि शास्त्रीजी आणणं एवढं सोपं नाही. मला एक म्हणले महाराज तारीख घेण्यासाठी आता मला बरेच फोन येतात. बरं काल योगायोग असा, मी गडा जाऊन चाललो आणि बाबा पुढं चालले. झोपलेलो होतो मी, ड्रायव्हरनं उठवलं म्हणे बाबांची गाडी आहे. गाडी थांबवली ना आम्ही एकाच गाडीत दोघांनी प्रवास केला काल बराच वेळ. आणि रात्री कीर्तन होतं त्या मौजपुरीला, माझंही झालं तिथं. जवळपास 50,000 लोक कीर्तनाला होते. किती? 50,000. माझं खोटं वाटत असेल तर यूट्यूबला मौजपुरी सप्ताह नाव टाका, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, सरळ तुमच्या पुढे. बसायला सुद्धा जागा नव्हती. एवढा समाज त्या ठिकाणी रात्री बाबांच्या कीर्तनाला होता. आणि बाबाबद्दल मी माझ्यासारख्या छोट्या माणसाने काय बोलावं, पण नेहमीच आम्ही त्यांच्याकडं पाहून आमच्या जीवनाची वाटचाल करतो, हे मात्र नक्की आहे.
त्यांचा आदर्श घेऊन आम्ही जे यंग जनरेशन आहे कीर्तनकार आहे ते त्यांचा आदर्श घेऊन चालणारे आहेत आणि पैशानं बाबा येऊ शकत नाहीत. बरोबर आहे. माझ्याकडं अशी ऑफर होती बाबांसाठी की पुण्याच्या महापौरांकडं कथा होती आणि ते महापौर म्हटले रोज हेलिकॉप्टर ठेवतो यायला आणि जायला, फक्त 2 तासाचा वेळ रोजचा द्या ना आम्हाला, ज्ञानेश्वरी द्या. पण तरी वेळ दिला नाही. पण काय पुण्य केला असावं शिवऱ्यानं काय माहिती. बाबाची 3री वेळ आहे शिवऱ्यात यायची, आहे का नाही, 3री वेळ. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना ही दर्शनाची संधी आहे. 16 तारखेला सकाळी, बरोबर, 16 तारखेला सकाळी सर्वांनी आपल्या शिवरे या ठिकाणी बाबांच्या स्वागतासाठी हजर राहा. आणि दुसरी एक सूचना अशी आहे की भरोसा फाट्यावर शतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा होणार आहे. आमचे छोटे माऊली कदम माऊली यांच्या मार्गदर्शनानं भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह भरोसा फाट्यावर आपल्या भरोशावर होणार आहे. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या. हां, भरोस फाट्यावर आपल्या भरोशावर हा उत्सव होणार आहे. त्याच्यामुळं त्याही उत्सवात आपण सगळ्या जणांनी सामील व्हा. सामीलच होऊन नाही तर तन मन धनानं त्या कार्यक्रमाला सुद्धा सहकार्य करा. कारण आळंदीचे महाराज तुमच्या इकडं सप्ताह करतात हे तुमच्यावर असलेल्या विश्वासावर करतात की अरे आपलं गाव नाही, आपलं काय नाही, तिथं जाऊन आपण सप्ताह करायचा. मग कसं काय करायचा तर माऊली तुकोबार आहे तो पार पाडून घेतील, है की नाही. म्हणून सगळ्यांनी त्या कार्यक्रमालाही सहकार्य करा. आणि अजून एक सूचना आहे, आमचे नंदू महाराज यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि गोड संस्था आहे. त्यांनी हे सुंदर असं एक कॅलेंडर या ठिकाणी काढलेलं आहे. फक्त त्यांच्या संस्थेच्या प्रचारासाठी आहे. हां, याच्यातून काही मिळावं ही अपेक्षा नाही आहे. म्हणून सुंदर याच्यावर एक संदेश आहे. मी वाचून दाखवत नाही, नाही तर तुम्ही घेणार नाही. बरोबर आहे ना. गोड संदेश याच्यावर आहे. त्याच्यामुळं सर्वांनी हे कॅलेंडरसुद्धा आपल्याकडे संग्रही ठेवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. बरोबर 12:30 वाजले. महाराजांनी आम्ही ठरवलं होतं 12:30ला आपल्याला थांबायचं आहे आणि या ठिकाणी 12:30 वाजलेले आहेत. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली. विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लाविले दुरी होतो तिघाचे मीवरी, तुम्ही भारे दोहीकडे मुख पसर. अरे वाहते त्या धारा घ्या रे दोहीच्या कोरा. तुका मने हाती टोका अधिक उने रे देक, तुम्ही भारे दोहीकडे मुख पसर. कंठी धरिला कृष्ण बनी अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका साकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा. काला वाटो एकमेका वैष्णवनिका, बोलिलेले कुरी वेडी वाकोळी.